नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला अद्वैत दोघेही वृद्धाश्रमाच्या ऑफिसवर जातात. ते दोघंही एकमेकांना बघून शॉक होतात. अद्वैतला म्हणते की तू इथे काय करतो आहे चांदेकर. अद्वैत म्हणतो की हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे, तू इथे काय करतेस. त्यावर कला म्हणते की मी इथे येणार होते याची कल्पना मी तुला कालच दिली होती, तू का माझ्या मागे मागे आलास. अद्वैत म्हणतो की मी काय तुझ्या मागे मागे वगैरे काही आलेलो नाही, मी इथं आलो आहे राहुलचं सत्य शोधायला आणि तू आली आहेस क्रेडिट घ्यायला. मला म्हणते की मी क्रेडिट घ्यायला नाही आलेली, राहुलनी कंपनीमध्ये फ्रॉड केला हे मी तुला सांगितलं आहे, आपल्याला फसवतं आहे हेही मी तुला सांगितलं आहे. आता राहुल असं का वागतोय हे कारण शोधण्याचं ध्येय आहे माझं, आणि तू का बरं नाक मध्ये मध्ये खुपसतो रे. त्यावर म्हणतो की मी काही नाक वगैरे काही खुपसत नाही, हे बघ तुझं ध्येय काय असेल ते असेल, इथे आलो आहे ते माझ्या भावासाठी. माझ्या भावाने माझ्या बिझनेसमध्ये फ्रॉड केला म्हणून मी इथे आलो आहे. मी काय करायचं नाही करायचं ते तू मला सांगू नको. त्यावर कला म्हणते की मला काही हौसही नाहीये सांगायची, असंही तुझ्या इगो पुढे तू कोणाचं काही ऐकून घेतोय का काही. तर अद्वैत म्हणतो की माझा इगो, तुझा इगो माझ्यापेक्षाही मोठा आहे. तुझ्या लक्षात आलं की समोरच्या व्यक्तीमध्ये तुझ्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, तू लगेच त्याच्या पुढे पुढे करायला सुरुवात करते. तर कला म्हणते की मी करते समोर समोर पुढे पुढे, आणि मिस्टर चांदेकर तू जे वागतोय ना त्याला मागे मागे करणं असं म्हणतात. म्हणतो की तू मला शिकू नको. त्यावर कला म्हणते की मी नाही शिकवत आहे तुला, प्रॉब्लेम तुझ्यातच आहे. कला त्याला आगाऊ म्हणते. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की तू अति आगाऊ. एवढ्यात वृद्ध आश्रमाचं ऑफिस बंद हो, लॉक करणाऱ्या माणसाला अद्वैत म्हणतो की हे काय करताय तुम्ही, बंद कशाला करतायत, आम्हाला आतमध्ये जायचंय. तो माणूस म्हणतो की वृद्धाश्रमाचं ऑफिस बंद झालं आणि सगळं स्टाफ पण देखील निघून गेलाय, तुम्ही आता उद्या या. ते वाद घालण्यापेक्षा तुम्ही अगोदरच आतमध्ये आला असतात तर तुमचं काम झालं असतं. मला उद्या भेटू. आणि तो माणूस तिथून निघून जातो. त्यावर अद्वैत म्हणतो अहो पण, आणि अद्वैत कलाला जबाबदार ठरवतो आणि म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं. कला तिथून निघून जाते. कला निघून गेल्यानंतर अद्वैत देखील तिथून निघून जातो. दुसरीकडे खरेंच्या घरी नैनाचं कौतुक चालू असतं. नैनाला संगीता म्हणत असते की तू नशीब काढलं बाई. दिनकरला त्याचा साहेबाचा फोन येतो आणि दिनकर फोनवर बोलायला उठतो आणि साहेबांना म्हणतो की हो साहेब आलोच मी 15 मिनिटामध्ये. फोन बंद झाल्यानंतर संगीताला दिनकर म्हणतो की चल जातो मी. त्यावर संगीता म्हणते अहो जातो नाही येतो म्हणायचं असतं. संगीता म्हणते की ह्या टायमिंगला आता कुठं निघालात. दिनकर म्हणत असतो की मी स्टॉलवर चाललो आहे, इथे रॉकेट एकटाच आहे ना. संगीता म्हणते की एवढ्या उशिरा कोणी गिऱ्हाईक येणार आहे का, रॉकेटला सांगा की दुकान वाढवायला. त्यावर दिनकर म्हणतो की नाही संगे मला जावं लागल. गीता दिनकरला म्हणते अहो तुमचं कंबर दुखतंय ना सकाळपासनं. त्यावर दिनकर चिडतो आणि म्हणतो की काय तू तेच तेच लावलं आहे, तुला सांगितलं ना मी मला काम आहेत म्हणून, जावं लागन म्हणजे जावंच लागेल, येतो मी. आणि दिनकर तिथून निघून जातो. त्यावर संगीता मनातच म्हणत असते की काय झालं असेल यांना, असे गडबडीत कशा पायी गेले ते. इकडे कला ऑफिसच्या बाहेर जाऊन उभी असते. तिथे अद्वैत येतो आणि गाडीत बसतो, गाडीचा हॉर्न वाजवतो आणि कलाला म्हणतो की तू आता ऑफिस उघडेपर्यंत इथेच थांबणार आहे का, लवकर गाडीत पुन्हा, नाही तर मला आबांची बळणे खावी लागतील. कला म्हणते की म्हणून मी तुझ्या बरोबर गाडीत यायचं आहे का. गाडीत बसायला जाते पाठीमागे आणि अद्वैत कलाला म्हणतो की तू पाठीमागे का बसते, मी काय तुझा ड्रायव्हर आहे का. त्यावर कला म्हणते की कालच सरोज मॅडमने मला पुढे बसण्यावरून लेक्चर दिला आहे, मी मागेच बसते. अद्वैत म्हणतो की नाटकं करू नकोस, पुढे येऊन बैस. गाडीचा पाठीमागचा दरवाजा कला लावते आणि पुढचा दरवाजा उघडते आणि शीटवर पिशव्या असतात. त्यावर कला म्हणते की ह्या पिशव्या कुठे ठेवायच्या. त्यावर अद्वैत म्हणतो की तुझ्यासाठीच आणल्या आहे, तुझ्याकडेच ठेव. गाडीत बसते आणि अद्वैतला म्हणते की माझ्यासाठी कशाला कशाला एवढे माझ्यावर उपकार. अद्वैत तिच्याकडे बघतो आणि गाडी चालू करतो आणि तिथून गाडी घेऊन निघतो. दुसरीकडे चांदेकरांच्या घरात रोहिणी सरोजला पेढा घालत असते आणि म्हणत असते की हे घे सरोज वहिनी, तुझा मान पहिला आहे, चांदेकरांची सून तू शोभते. तेवढ्यात कला आणि अद्वैत येतात. अद्वैत ते सगळ्यांना बघून कलाला म्हणतो की अगं पिशवे लपव. त्यावर कला म्हणती कशाला, काही चुकीचं केलं नाही तर लपवायचं कशाला.
अद्वैत आणि कलाला बघून रोहिणी म्हणते की या मोठे भाऊ आणि मोठी वहिनी या, आणि कलाला म्हणते की कला तू ही मिठाई खा. कला त्या बॉक्समधून मिठाई घेते आणि रोहिणी कलाला विचारते की तुम्ही दोघं एकत्र कुठं गेले होते. आणि ती कलाच्या हातामध्ये पिशव्या बघते. रोहिणी म्हणते की अद्वैतला, अच्छा बायकोला शॉपिंगला घेऊन गेला होतास तर बघू इकडे काय आणलं त्या पिशवीमध्ये. त्यावर अद्वैत रोहिणीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण रोहिणी हातातून पिशव्या घेते आणि पिशवी उचकून बघते, त्यात साड्या असतात. साड्या बघून रोहिणी म्हणते, सरोज रोहिणी बघतेस का, अद्वैतनी त्याच्या बायकोसाठी साड्या आणल्यात, हे बघ छान आहे. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत तू ह्या मुलीसाठी साड्या आणल्यात. त्यावर अंजू दिसते अद्वैतला आणि अद्वैत लगेच म्हणतो की अंजूसाठी आणल्या आहे. सरोज म्हणते की पण का, आता कुठला सणवारही नाही आणि एकदम एवढ्या साड्या. अद्वैत म्हणतो की अगं आई तू असं काय करते, आपण आपल्या स्टाफला गिफ्ट म्हणून कपडे देतोस ना. आणि ह्या दिवाळीला अंजू कुठे होती आपल्याकडे, आणि आपल्या ऑफिसमध्ये आकांक्षा आहे ना, तिच्या बहिणीने एक साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि मी म्हटलं की सपोर्ट करेल मी, म्हणून मी 4 साड्या आणल्या. आणि अद्वैत अंजूला बोलव, अंजूच्या हातात साड्यांच्या पिशव्या देतो आणि म्हणतो की अंजू या साड्या तुझ्यासाठी आहे. आणि अंजूला म्हणतो की आवडल्या नाही तर सांगा, आपण एक्सचेंज करून घेऊ. आणि अद्वैत सगळ्यांना म्हणतो की मी जातो, मी फ्रेश होतोय, दमलोय मी. अंजू रजनीला विचारते की रजनी वहिनी आज भरली भेंडी करायची आहे ना. त्यावर रजनी म्हणते की हो. रजनी सरोजला देखील विचारते की चालेल ना भरली भेंडी. सरोज देखील म्हणते हो. मला अंजूला म्हणते की अंजू चल मी तुला मदत करते, आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता सौरभला फोन लावते आणि सौरभला म्हणते की सौरभराव मी संगीता बोलते, थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का. तर सौरभ म्हणतो की हा बोला ना. गीता म्हणते की मला ते म्हणायचं होतं की तुमच्यापासनं काय पर्दा नाहीये, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे, कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर, म्हणून माझं आणि नयनाच्या बाबांचं देखील हेच म्हणणं होतं की लग्न धूमधडाक्यात न करता घरच्या घरी लग्न केलं तर चालेल का. त्यावर सौरभ म्हणतो की मी कुठं असं म्हटलो की धूमधडाक्यात लग्न करा म्हणून, मला फक्त नैना आणि नारळ द्या आणि वकिलासमोर सह्या करू आम्ही. गीता म्हणते की मी आणखी एक विनंती करू का, साखरपुडा देखील घरच्या घरी थोडक्यात केला तर चालेल ना, म्हणजे तुमचे काय पाहुणे रावळे असते ते बोलवा, असं काही बी नाही. तर सौरभ म्हणतो की हो आई तुम्ही म्हणाल तसं, मी तुम्हाला सांगितलं आहे आधीच माझ्या बाजूनं फार कोणी नसेल. तेव्हा काजल नैनाला म्हणते की अय तुला तोंड वाकडं करायला काय झालं ग, आता नाटकं करायची नाही, नाट लावायचं नाही. तेव्हा तुझं चांदेकरांच्या घरात लग्न होत होतं तेव्हा तुझ्या डोक्यात काय भूत शिरलं होतं का, काय ते श्रीमंत नवरा हवा होता, ते फुल पॅकेज मिळालं असतं तिकडे, पण नाही, तुला तर पळून जायचं होतं ना. आता काय करा, घरच्या घरी लग्न करा आणि त्या सौरभ दाजीवाच्या घरी जा, फार फार तर काय ग डॉक्टरीनबाई असं म्हणतील तुला. त्यावर नैना काजलला म्हणते ग तू जरा गप ग, काय करायचं आहे, उगाच नसतात चोंबड्यापणा करू नको, आत्ताच सांगते. त्यावर काजल नैनाला म्हणते की अय तू गप. संध्याकाळच्या वेळेस दिनकर घरी येतो. दिनकरला धड चालता देखील नसतं येत, तो खूप धडपडत असतो की तो घरात येऊन खाली पडतो. दिनकरला पडलेलं बघून काजल नैना संगीता लगेच उठतात आणि पळतात. संगीता दिनकरला म्हणते की हो काय झालं, काय झालं उठा, म्हणते की नैना लवकर पाणी घेऊन ये. संगीता काजलला म्हणते की काजल तू एक काम कर, डॉक्टरला फोन लाव आणि लवकर बोलाव. सगळेजण खूप घाबरतात. दुसरीकडे अद्वैत त्याच्या रूममध्ये अवरावर करत होतो आणि अंजू येते. अद्वैतला म्हणते की अद्वैत साहेब आतमध्ये येऊ. त्यावर अद्वैत म्हणतो की हो अंजू ये ना. अंजू साड्या घेऊन आलेली असते आणि त्याच्या बेडवर ठेवते आणि अंजू अद्वैतला म्हणते की अद्वैत साहेब मला ठाऊक आहे तुम्ही ह्या साड्या कला वहिनीसाठी आणलेल्या आहे. तर अद्वैत म्हणतो की नाही नाही अंजू, अगं तुझ्यासाठीच आणल्या आहे साड्या. अंजू म्हणते की ह्या साड्या खूप महागाच्या आहे आणि एवढ्या महागाच्या साड्या तुम्ही मला नाही आणणार. लहान तोंडी मोठा घास घेऊ का साहेब, पण ह्या साड्या ना तुम्ही स्वतःच्या हाताने कला ताईसने द्या. आणि अंजू तिथून निघून जाते. अद्वैत हातात पिशव्या उचलतो आणि बाहेर निघतो. दुसरीकडे कला तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते. म्हणत असते की राहुलच्या लग्नाचा घरात खूपच उत्साह आहे, लवकरच त्याचा साखरपुडाही होईल. मला काहीही करून राहुलचा खरा चेहरा समोर आणायलाच हवा.
आज आश्रमात काही पुरावा मिळाला असता तर खूप बरं झालं असतं. पण नेमकं आश्रमही बंद झालं. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. राहुलचा साखरपुडा झाला तर माझ्या हातात काहीच नाही राहणार. काय करू मी आता? एवढ्यात अद्वैत कलाच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लॉक करतो. कला अद्वैतला म्हणते की तू काय करतोयस इथे? आणि दाराची कडी का लावतोस? आता नाही वाटत का तुला भीती? सरोज मॅडमनी बघितलं तर काय म्हणती? अद्वैत म्हणतो की साड्या द्यायला आलोय. त्यावर कला म्हणती बाहेर तर म्हटला होता अंजूसाठी आणल्याय त्या. धडधडीत खोटं बोलला तू मस्त बाहेर. अद्वैत म्हणतो की उगाच काही बोलायचं म्हणून बोलू नकोस. काय सांगणार होतो सगळ्यांना मी की कलासाठी साड्या आणल्या आहे दे. बायको नाहीये तू माझी. त्यावर कला म्हणते की एक्झॅक्टली. मग का आणल्यास तू माझ्यासाठी साड्या? अद्वैत म्हणतो की कारण तू घरातल्या पाहुण्यांसमोर त्या अवतारात यायला नकोय म्हणून. अद्वैत कलाला म्हणतो की आपण कसंही वागत असलो तरी बाहेरच्यांसाठी तू चांदेकरांची सून आहे. म्हणून मी तुझ्यासाठी साड्या घेऊन आलोय. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत ऐक ना मला ना तुझ्यासोबत वाद घालण्यात इंटरेस्ट आणि वेळ देखील नाहीये. मला ना खूप टेन्शन आलं आहे. अद्वैत म्हणतो की तुला एकटेलाच येतं का टेन्शन? उगाच नाटकं करू नकोस. मला म्हणते की हे बघ अद्वैत मी खरंच खूप टेन्शन मध्ये आहे. माझ्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्या राहुलमुळे नयनाताईच नाही तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तुला माहिती आहे का राहुलमुळंच नयनाताई लग्नातून पळून गेली आहे. त्याच्यामुळे आपण दोघे इथे आहोत. आपलं लग्न त्याच्यामुळे झालं आहे आणि त्याच्याचमुळे आपल्या आई वडिलांची बदनामी झाली आणि आता एवढं सगळं करून त्या राहुलचा साखरपुडा होतोय. अद्वैत मी तुला सांगते की तो त्या राधा सरदेसाईचं भविष्य देखील उद्ध्वस्त करेल आणि त्याचं लग्न झाल्यानंतर माझ्या नयनाताईचं काय रे? एवढं सगळं करून तो माणूस खुशालच आहे, आनंदातच आहे. त्याला कोणीच काही बोलत नाहीये. मुळात म्हणजे हे आपल्या घरच्यांना कळल्यानंतर काय होणार आहे माहिती का तुला? मला तर वाटतं लवकरात लवकर आपण हे सगळं सगळ्यांना सांगायला हवं. अद्वैत म्हणतो की हे सगळं मला देखील कळतंय. पण मी माझ्या घरच्यांना पुराव्याशिवाय काही एक सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला आधी पुरावे मिळायला हवे. अद्वैत म्हणतो की आज पुरावे मिळाले असते पण तू तिथे आली नसती तर. त्यावर कला म्हणते की चांदेकर प्लीज जा बरं तू आता इथून. आणि अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे खरेंच्या घरी दिनकरच्या चेकअपसाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टरांचं चेकअप करून झालेलं असतं. त्यावर संगीता डॉक्टरांना विचारते की काय झालं आहे डॉक्टर? डॉक्टर म्हणतात की घाबरण्यासारखं काही नाही, अतिश्रमामुळे हे त्रास झाला आहे त्यांना. संगीता दिनकरला म्हणत असते की मी सांगत होते ना उन्हातानाचं बाहेर पडू नका, ऐकत बी नाही तुम्ही आजकाल माझं. संगीता म्हणते की आता मी काही ऐकणार नाही, आता गपगुमान पडून राहायचा. आणि नैनाला म्हणते की चल तू किचन मध्ये मला आवराआवर करू लाग. त्या तिथून निघून गेल्यानंतर दिनकर त्याच्या मालकाला फोन लावतो आणि म्हणतो मालक मी उद्याच्या दिवस कामावर आलो नाही तर चालेल का? माझी अचानक तब्येत खराब झाली हो. पण तो मालक काय दिनकरला सुट्टी देत नाही. त्यावर दिनकर म्हणतो की येतो साहेब मी उद्या. चांदेकरांच्या घरात सोहम पेंटिंग करत असतो. तिथे कला येते. सोहमला पेंटिंग करत असताना बघून कला पुन्हा माघारी फिरते. सोहम कलाला म्हणतो की काय ग वहिनी का चाललीस? काही काम होतं का? ये ना. आणि कला रूम मध्ये येते आणि सोहमला म्हणते की सोहम मी तुला राधा आणि राहुल बरोबर सेल्फी काढायला सांगितलं होतं ना? त्यावर सोहम म्हणतो हो सांगितलं होतं ना, मी काढलेला आहे. पण तू का सांगितलं होतं मला सेल्फी काढायला? आता काय करू मी त्या सेल्फीचं? कला म्हणते की तो तुझ्या सोशल मीडियावर अपलोड करशील का? सोहम म्हणतो ओके. त्यावर कला म्हणते आणि अपलोड करताना राहुल आणि राधाचं लग्न ठरलंय असं काहीतरी कॅप्शन लिही. सोहम म्हणतो की हो करतो मी, काही प्रॉब्लेम नाही. सोहम म्हणतो पण ही पोस्ट केल्यानंतर जग जाहीर नाही का होणार? कला म्हणते की तेच तर हवं आहे आपल्याला. हे बघ राहुल आणि राधाचं लग्न ठरलं म्हटल्यानंतर राहुलच्या सगळ्या गर्लफ्रेंड अलर्ट होतील आणि त्याचं लग्न ठरलंय हे नयनाताईला देखील माहिती व्हायला हवं. मी सांगितलं तर ती माझ्यावर विश्वास ठेवणार नाही रे. तू जर पोस्ट केलं ना तर मात्र तिचा विश्वास बसेल. त्यावर सोहम म्हणतो की क्या बात आहे वहिनी, काय प्लॅन केलास तू? आणि सोहम म्हणतो की थांब मी आत्ताच्या आत्ता पोस्ट करतो. कला सोहमला म्हणते की थँक्स सोहम. आणि कला म्हणते चल मी निघते, मला भरपूर कामे पडली आहेत अजून. दुसरीकडे राहुल झोपलेला असतो. राहुलला सकाळी सकाळी सगळ्या गर्लफ्रेंडचे फोन येतात आणि तो त्यातील एकीचा फोन उचलतो आणि ती म्हणते की राहुल युअर चिट, तुझं लग्न ठरतंय ना? त्यावर राहुल म्हणतो की नाही नाही. त्यावर ती म्हणते तो बोलू नकोस.
राहुल तिला म्हणतो की रीमा हे बघ तुझं काहीतरी कन्फ्युजन झालं आहे. ती फक्त आमची फॅमिली फ्रेंड आहे. रीमा मी करतो तुला नंतर. दुसऱ्या गर्लफ्रेंडचा फोन येतो. तो उचलतो आणि ती देखील त्याला खूप ओरडते, खूप चिडते त्याच्यावर. आणि राहुल सगळ्यांचे फोन बघून वैतागतो. कला किचनमध्ये काम करत असते आणि अंजू तिला म्हणत असते की कला ताई तुम्ही लग्न करून आल्यापासून मला तर काही कामच उरलं नाहीये. कला म्हणते की अगं अंजू तसं काही नाही ग, आमच्या घरी मी सगळी कामं करायची आणि आपलं घर आहे म्हटल्यानंतर कामं केलीच पाहिजे ना. त्यावर अंजू म्हणते हो पण मी आहे ना. त्यावर कला म्हणते की अगं मग आपण दोघी मिळून करू. कला म्हणते की मला ना घरची कामे करायला खूप आवडतं, त्यामुळे निदान माझा इथे थोडा वेळ तरी जा. कला राहुलला गर्लफ्रेंड सोबत बोलताना ऐकते आणि अंजूला म्हणते की तू पुढची तयारी कर. पुढील भागात आपण पाहणार आहोत की राहुल त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला आलेला असतो. कला देखील त्याचा पाठलाग करत असतो. तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत खूप जवळीक साधून बोलत असतो. तिला मिठी देखील मारतो. कला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटते आणि तिला म्हणते की तू माझी छोटीशी मदत करू शकली ना तर खूप बरं होईल ग. माझ्या नयनाताईचं देखील आयुष्य वाचेल. ते राहुलनेच माझ्या नयनाताईला लग्नातून पळून नेलं होतं. मला अद्वैतला सांगत असते की मी श्रुतीला भेटले. त्यावर अद्वैत म्हणतो की कोण श्रुती. त्यावर कला म्हणते की राहुलच्या गर्लफ्रेंडपैकी एक गर्लफ्रेंड आहे. कला अद्वैतला सगळा घडलेला प्रकार सांगते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ती गर्लफ्रेंड त्यांना मदत करणार की नाही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.